बॉलीवुड की मारूफ गुलकारा अनुराधा पौडवाल ने नांदेड़ में प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब किया, जिसमें उन्होंने आबी किल्लत के मसले के हल के लिए की जा रही कोशिशों की मालूमात दी। खुश्क साली के मसले को हल करने के लिए बॉलीवुड की जानिब से भी मुख्तलिफ सतहों पर काम किया जा रहा है। आमिर खान के पानी फाउंडेशन की तर्ज पर ही मारूफ गुलकारा अनुराधा पौडवाल ने भी खुश्क साली से मुतासरा मराठवाड़ा के मुख्तलिफ अजला में ज़मीन की आबी सतह को बढ़ाने के लिए कोशिशें शुरू कर दी है। 2 साल कबल बीड़ से ये काम शुरू किया गया। बारिश के पानी को नदी नालों में बहने से रोक इस पानी की खेतों में ज़ख़ीरा अंदोज़ी करने और सिंचाई के लिए इस पानी के इस्तेमाल का मंसूबा बनाया गया। इस काम के काफ़ी मुस्बित नताइज सामने आए। जिन इलाकों में खुश्क साली के संगीन हालात बने हुए थे, आज वो इलाके आब क़िल्लत के मसलों से आज़ाद हो चुके हैं। यही वजह है कि इस काम को मज़ीद वसी पैमाने पर करने के लिए अनुराधा पौडवाल ने अपना दौरा शुरू किया है। ज़मीन की सतह आब में इजाफे के लिए की जा रही कोशिशों के बारे में मालूमात देने के लिए अनुराधा पौडवाल ने प्रेस कॉन्फ्रेंस का इनेकाद किया। मीडिया नुमाइंदों से बात करते हुए अपने काम का तारुफ करवाया और खुश्क साली के हालात को ख़त्म करने के लिए लोगों में बेदारी लाने का अज़्म ज़ाहिर किया। 2016 साली आम्ही बीड इथे आणि उस्मानाबादला वगैरे वॉटर कन्झर्वेशनचं काम केलं होतं, नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण वगैरे, आणि तिथे आम्हाला खूपच चांगला अनुभव आला, खूप प्रतिसाद छान मिळाला. आणि ते आता दुष्काळग्रस्त भाग नाही आहेत आता ते, कारण इतकं पाणी आहे तिथे. तर ज्यावेळेला मला इथे रेणुका मातेच्या मंदिरामध्ये गाण्यासाठी बोलवलं होतं, त्यावेळेला मी श्रीकांत भाऊंना म्हटलं की दादा, आपण इथे 5 गावं आपण दत्तक घेऊया आणि आपण इथे वॉटर कन्झर्वेशनचं काम करूया. तिथे दीपकजींशी भेट झाली. त्याच्यानंतर आम्ही सगळे गेलो माहूरला. तर दीपकजी म्हणाले की ताई, इथे अजिबात एक पाण्याचा ड्रॉप पण नाही आहे, आपण असं करूया ना, आपण इथपासूनच सुरू करूया जे काम आहे ते. म्हटलं चालेल. तर इमिजिएटली त्यांनी म्हणजे 2-3 दिवसामध्येच आम्ही काम सुरू केलं. आणि तिथे स्पेशली तिथे त्याचं फार महत्त्व आहे की फक्त देवी नाही तर तिथे दत्तात्रय पण आहेत. तर त्यामुळे तिथे मातृतीर्थ जिथे आहे तर तिथे म्हणजे दत्तात्रयांचं निद्रास्थान आहे ते. तर तिथे आम्ही काम सुरू केलं. तर देवाची इतकी असीम कृपा आहे की तिथे कित्येक झरे लागले, म्हणजे एकेका कुंडामध्ये 4-4 झरे लागले. तर तिथे ते काम सुरू झालं. त्यानंतर इथे वडेपुरी, त्याच्या कलंबुर्ग तिथे इथे आम्ही सुरू केलं. तर जिथे अजिबात पाण्याचा लवलेश नव्हता तिथे एक मोठा झरा पाण्याचा लागला आहे. आणि जे आम्ही खोलीकरण, रुंदीकरण जे आम्ही केलं होतं पावसाच्या पाणी येण्यासाठी, ते त्या झऱ्यानेच पूर्ण भरून गेलेलं आहे. तर असे म्हणजे आगळे वेगळे अनुभव आम्हाला येतात. ते देवीची कृपा आहे. त्याला मी कोइन्सिडन्स म्हणणार नाही, कारण ह्या विश्वामध्ये कोइन्सिडन्स नावाची गोष्ट नसते, ती फक्त कृपाच असते. तर आणि त्याबरोबरच म्हणजे आमचा संकल्प आहे 1,00,000 झाडं लावायची, जिथे जिथे गरज आहे तिथे. कारण आपले एन्व्हायरमेंट आपलं म्हणजे झाडं कापून वगैरे, त्यामुळे ते म्हणजे इट्स अ विशेष सायकल आहे ती. म्हणजे जिथे झाडं आहेत तर ते अट्रॅक्ट करतं, पाण्याला अट्रॅक्ट करतं. किंवा जे नद्या आहेत तिकडचं जे सॉईल आहे तर ते झाडं लावल्याने त्याच्या रूट्समुळे, त्याच्या मुळामुळे ते व्यवस्थित राहतात. तर असं सुरुवात केली आहे, बाकी ईश्वराची इच्छा.